शेतात गाळ टाकण्यासाठी नदी खोलीकरणाला प्राधान्य द्या. पालकमंत्री मकरंद पाटील यांचे नियोजन समितीमध्ये निर्देश. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. शेतीला अक्षरशः तलावाचे स्वरूप पाहायला मिळाले. शेतपिकांचे मोठे नुकसान झालेच, मात्र लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. ही जमीन सुपीक करण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच वर्ष लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नद्यांतील गाळ काढणे आणि खोलीकरण करण्याचे काम प्राधान्याने करावे. इंधनासाठी निधी दिला जाईल. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत. एवढी संमती घेऊन जरी ते म्हणजे वाढीव रक्कम अप्रोप्रिएशन मध्ये कशी आले